घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिल वकरी वनमाळी उठिल वकरी वनमाळी उदया चळी मित्र आला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिल वाकरी वनमाळी उठिल वकरी वनमाळी उदया चळी मित्र आला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला वा सुनबाई वा, एकदम सकाळ सकाळ प्रसन्न वाटल्यासारखं झालं. खूप प्रसन्न वाटलं. बाबा हा प्रसाद घ्या. ये ना. तेवढीच गंमत मंडळी, याशिवाय काय करणार. बाबा थांबा, पान सुपारी खाऊ नका. मी तुम्हाला चहा घेऊन येते. अगं खात नाहीये ग सुनबाई. बाबा हे तुम्हाला बघ, ही सुपारी कातरून डबी भरून ठेवतोय एवढंच. आणि ती तंबाखूची डबी आहे ना, ती हो. पुन्हा मला तुमच्या बटव्यात दिसता कामा नये, कळलं. हे बघ सुनबाई, ती तंबाखूची डबी तूच फेकून दिलीस ना. फेकून दिले, पण परत दुसरी कशावरून आणली नसेल तुम्ही. सरकार सरकार तुम्ही आलात. या या बसा बसा. हा, तरी म्हटलं तुमचा आवाज कसा नाही. घ्या, चहा घ्या. हो, घेऊ. आई अहो तुम्ही चहा घेऊन कशाला आला. मी येणारच होते ना चहा घेऊन. असू दे ग, तू एकटी तरी किती करणार दिवसभर काम. नुसती रात्रंदिवस राबत असते. आई हो, हो. आता मला सांगा, आपल्यासाठी करणं म्हणजे राबणं झालं का. अहो हे तर माझं कर्तव्यच आहे. तुझं एकटीच कर्तव्य आहे काय ग. तिचं काही कर्तव्य आहे की नाही जरा तरी. आई असू द्या, आताच लग्न झालंय की नाही तिचं. अहो नवीन आहे ती अजून. काय म्हणाली सुनबाई. अगं ती सुनबाई अजून नवीन आहे. हो अगं लग्नाला 15 दिवस झालेत ना. हो काय सरकार बरोबर आहे ना. मान्य आहे बाबा, पण मला सांगा, आपल्यात रुळायला थोडा वेळ तर लागेलच ना. सुनबाई मला सांगा, तुम्हाला आमच्यात रुळायला किती दिवस लागले होते. तेच आठवते ती पहाट मला.
अरे लग्नानंतरच्या पहिल्याच पहाटेत तुम्ही एवढा मोठा हंडा घेऊन पाण्याला निघून गेला होता सुनबाई. हो ना. आणि ना? आता सकाळचे 9 वाजले तरी तिचे अजून डोळे उघडतायत काय बघा. आई तुम्ही नका ना जास्त विचार करू. हे बघा मी की नाही हळूहळू समजावून सांगत जाईन तिला, माझं ऐकेल ती. तुम्ही नका जास्त विचार करू. बरं मी आज जाऊन जरा चहा नाश्त्याचं पाहते. हा? काही म्हणा सरकार, या सुनबाईनं पोटच्या पोरीची उणीव भरून काढली बघा. अगदी खरं बोललात बघा. अहो पोटच्या पोरीनं सुद्धा करणार नाही इतकंही करते आपल्यासाठी. हो ना, राब राब राबते. तिला काही उसंत नाहीच मिळत. अगदी एवढी राबते तरी चेहऱ्यावर कधी संताप नाही, थकवा नाही. सगळं काही आपल्यासाठी करते. मी काय म्हणते, बोला. आपण 4 दिवस तिला जरा माहेरी पाठवूयात का? सरकार, अहो माहेरी पाठवायला आपली कुठे ना आहे का? अगं आपण तर दोघं तयारच असू. पण तिच्या नवऱ्याला ते समजायला हवं ना. त्याला नाही पटत, त्याला काय करणार? ते पण खरंच आहे म्हणा. त्याच्या समोर तर काही सुद्धा बोलायची सोय नाही राहिलेली आता. नाही सरकार, पण आता त्याला बोलावं लागेल. एक ना एक दिवस त्याला खडसावं लागेल. कारण दिवसेंदिवस त्याचा उन्मत्तपणा वाढत चाललाय सरकार. असू दे, आता सकाळ सकाळ हा विषय नको. बरं मला सांगा, शेतावर बैल आणायला तुम्ही जाणार आहात की गौऱ्या घेऊन येणार आहे? नाही, मी गौऱ्याला भेटायला गेलो, पण गौऱ्या नाही भेटला. भीम्या भेटला. भीम्या म्हणाला मी बैल घेऊन येतो. बरं. पण सरकार, मी थोडं शेतावर जाऊन येतो. अहो पण जरा भाकरी तरी खाऊन जा. नाही नको, मी आलो ना की नंतर नाश्ता करेन. चालेल? बरं निघतो मी. हा, कुठलाच खरे बाबा. नाही तुझा चहा तयार करून ठेवलाय, तेवढा जरा घे. आणि तुझ्या बायकोला पण नेऊन दे आतमध्ये. अगं थांब ना. मी इथं थांबून काय करू? तुझी मोठी वहिनी घरात एकटी काम करते. तुझी बायको राहिली झोपून. झोपून ठेव तिला. मी जाते आतमध्ये तिला मदत थांब करायला. आई. जा बस. बाबा बोल. मला माहिती आहे तुम्ही दोघंही माझ्यावर खूप नाराज आहात. बाबा मी तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलं, यातून पश्चाताप झालाय. हो मला. अरे रागवण्याचा प्रश्न येतोयच कुठे पोरा? केलंस ना, तुझ्या मर्जीने केलंस. फार बरं झालं बाबा. पण आता केलं ते निभवा बाबा, निभवा. अरे 4-2 दिवस नवतीचे असतात. अगदी हातात हात घालून प्रेमाने फिरता येतं दोघांना. पण आयुष्यभराचा संसार दोघांना हातात हात घालून करायचा असतो. तो पती पत्नी म्हणून तुमचा संसार सुखाचा करा, एवढंच सांगायचंय मला. आई वडिलांचे आशीर्वाद फार मोलाचे असतो. हे बघ बेटा, अरे आई वडिलांचे आशीर्वाद जातायत कुठं रे? ते तर त्या पोरांच्या पाठीमागे असतात. अगदी त्यांच्या पाऊल वाटेवर आयुष्यभर नंदादीपाप्रमाणे तेवत राहतात आई बाबांचे आशीर्वाद. फक्त मार्गक्रमण त्यांचं त्यारीच करायचं असतं. बाबा बाबा यापुढे तुम्हाला कोणता त्रास होणार नाही. हो हे बघ कोणता पोरा, त्रास देणार नाही मी तुम्हाला. हे पोरा, दिनेश पोरा, हे शब्देवर देखील नाही सांगता येत रे, नाही सांगता येत. काही म्हणजे आपण कोणाच्या त्रासाला कारण नसतो, पण कधी कधी दुसऱ्याच्या त्रासाचं कारण आपण होऊ शकतो. म्हणून म्हटलं की सावधपणे वा. अरे बघ, अरे आता झालंय ना बाबा, पश्चाताप करून घेऊ नकोस. अरे एक काम कर, आता हे सगळं सुरळीत चालू ठेवायचं, कळलं? बरं मला आता जाऊन यायचं शेतावर, मी निघतो. बाबा मी पण येतो. नाही, तेवढी थोडी मदत होईल तुम्हाला. अरे पोरा, मदतीची आवश्यकता नाहीये. अरे माझे पाय मोकळे व्हावेत ना, म्हणून जातोय बाबा मी हो शेतावर. तुम्ही खूप आणि हट्टीखोर आहे. हे बघ, काही हट्टी वगैरे नाही पोरा. तू आताच उठलायस ना, हो मग तुला सगळं आटपायचं असेल, तुला ऑफिसला जायचं होय, असेल, जायचंच आहे. बरोबर आहे ना? हो. मग ते सगळं आटपून घे, मी जाऊन येतो. हा? पाय तेवढे मोकळे करून सांभाळून येतो. काम करा बाबा. हो हो. जास्त लोड घेऊ नका, तर मागच्या सारखी तुमची परिस्थिती काय झाली तशी होईल.
अरे या म्हाताऱ्याला काय होणार आहे? हे हात तस मोडणार नाही पोरा. तुमच्यासारखं खताचं जेवण नाही खात आम्ही. दिनेश भाऊजी हा, वहिनी उठलात तुम्ही? हो वहिनी. बरं चला लवकर फ्रेश व्हा, तोपर्यंत मी आंघोळीला पाणी काढते. हा वहिनी काय झालं भाऊजी? नाही काही नाही वहिनी. सगळेच नाराज आहेत माझ्यावर. कसला विचार करता? दादा तर खूपच नाराज आहे. त्यामुळं काहीच कळत नाही कोणाशी कसं वागायचं ते. आई बाबांचा राग समिष्ट होतो, पण दादा तेवढा रागवलाय माझ्यावर, तो विचार करण्याच्या पलीकडेच आहे. हे बघा तुम्ही चुकलात असं सगळ्यांचं म्हणणं आहे ना. हो, मी चुकीचं वाटतोय सगळ्यांना. अहो मग हे किती सोपं आहे. स्वतःला चुकीचं म्हणून घ्यायचं नाही आणि तुम्ही चुकीचे नाही हे इतरांना पटवून द्यायचं. हे किती सोपं आहे. हो वहिनी, तुम्हाला कसं जगतं हो एवढं सहज बोलणं. हा तुम्हाला सुद्धा हळूहळू जमेल. ओके. कसं आहे, लहानांना समजून घ्यायचं आणि मोठ्यांचा आदर करत राहायचं. बरं चला, सकाळ जर इतका विचार करीत बसला तर एवढा मोठा दिवस जाणार कसा ओके तुमचा? वहिनी. बरं या लवकर. हो येते. अरे, हे बघा त्यांची पण आंघोळ झाली. बरं दोघांनी लवकर तयार हो, व्हा हो. आणि मी नाश्ता घेऊन येते. हा हे बघ, तिकडे आणू नकोस. अगं ह्याची आंघोळ झाली की आपण एकत्रच बसून नाश्ता करू. असं म्हणताय? हो हो वहिनी, चालेल. बरं पण हे बघा लवकर या हा हो. मात्र. हो आणि ऐकलत का हे महाशय? अहो हे महाशय अजून विचारच करत बसले. कसला विचार करते? म्हणतात कसे दादा माझ्यावर नाराज आहे. पण काय हो, तुम्ही कुठे नाराज आहात? हो की नाही? उगाच काहीही विचार करत बसतात. बरे बघा लवकर या हा दोघांनी. दिनेश, अरे दिनेश, तुझी वहिनी म्हणते ते खरं आहे का रे? हो, तुमच्या झाल्याबद्दल पाहिल्यानंतर वाटतच ना त्यावेळेचा विचार खूप घातक होता. काय कसला विचार करतोस तू दिनेश? अरे पण तुला असं का वाटतं सांग ना? दादा आई बाबांचा राग समजू शकतो, पण तू सुद्धा माझ्यावर रागवला आहेस हे तुझ्या वागण्यातून जाणवत आहे मला. अरे नाही रे, अरे रागवलं वगैरे काही नाही. फक्त दिनेश मला वाईट वाटतं, कारण आजपर्यंत तो कुठलीही गोष्ट मला सांगितली नाही असं कधीही झालं नाही. फक्त यावेळी हीच गोष्ट तू माझ्यापासून लपवून सॉरी दादा, मला खरंच काही कळत नव्हतं त्यावेळेला रे. मी काय नेमकं करू ते, आणि मला असं वाटत तू पण नकार देशील याचा, आणि सगळ्यांचा नकार मिळाला तर मला लग्न करण्याची हिंमत झाली नसती दादा. अरे पण सगळ्यांचा नकार पत्करून त्या प्रेयशीला दुखावण्यापेक्षा आपल्या घरच्यांना दुखावणं हे योग्य वाटत होतं का नाही तुला? दादा, हा माझ्या मनात विचार आला नाही, याच्या पुढे येणारही नाही. फक्त सगळे रागावतील याचा विचार होता मला. अरे जरी सगळी माणसं तुझ्यावर रागवली असती तरीही घरातल्या माणसाने तुला जवळ घेतलंच असतं. थँक्यू दादा. अरे. Thank you. अरे जा रे जा.
साला मला रुबाब दाखवतो. आला मोठा शहाणा. हे साला दांडक्या घालीन त्याचा डोसका फोडून तुझ्या. हे भीमा, साला लय बोलायला का तू? लय बोलायला साल्या, जास्त बोलायचं नाही. चल चालतो इथून. आणि इथून पुढे जर माझ्या जमिनीत बैल घातलास तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण सापडणार नाही, सांगून ठेवतो तुला. साल्या, ती जमीन काय तुझ्या बापसाची आहे काय रे? गौऱ्या, साल्या पापूस काढायचा नाही सांगतोय, पापूस काढायचा नाही. मग तू भी माझ्या वाट्याला जायचं नाही. नाही म्हणजे नाही. तर काल तुला मी दारू पाजली तर की फसला. ती पिताना तुला लाज नाही वाटली का रे? ए भिवा, असं नाही रे. नाही असं ना, ह्या एकदम तुझा चुकीचा आहे. चुकीचा आहे. त्याला दिलेली दारू काढून दाखवाय नाही रे. नाही साला, तुला मी पण देता ना कधी कधी दारू देता ना. कधी कधी रांडेच्या चारुगाला मी तुला पाजतो तेव्हा तुम्हाला एकदा देतो. मी म्हणतो कधी कधी साला, पर देता ना मग असा खोटा बोलायचा नाही रे. नाही चल, यापुढे तुला एक थेंब पण दारू देणार नाही. तुला काय वाटलं रे? माझी पण वाट आहे. आता नानाला फोन केला ना तर लगेच क्वार्टर घेऊन येईल. कळलं काय? वाटलं याचा बेचा समजू मला. मला नको विचारता. घाली ह्या दांडकानं त्याकीन डोसका फोडून तुझा. अरे ए भीमा, काय झालंय काय रे? कशाला भांडत होता तुम्ही? हो वहिनीनू, हा, तुम्हाला सांगतो काय झालं तर सगळा सांगता. सांग बघू काय झालं? त्याचं काय झालं, ह्यानं आपल्या जमिनीत बैल का घातला? अरे काय बोलतोयस तू? ठीक आहे ना, मग काय पुढे काय झालं? अहो काय झालं म्हणून काय विचारताव? हा? तुम्ही पण येड्यासारखंच आहे. अहो ह्यानं जर आपल्या जमिनीत बैल घातला तर आपलं बैल जातील कुठं? सांगा. माझा काही चुकलं असेल? तुम्ही सुवासनी सारखे आहे. आपल्याला असं काही चालत नाही खोटा नाटा. अरे गौऱ्या, काय झालंय काय नक्की? कोल्हा अरे बाबा, तुला विचारते मी काय झालंय. कशाला भांडत होता तिथे? ते होय बाबा. त्याचं काय माहिती आहे? हा, काय झालं? ह्याच्या जमिनीत बैल मी घातलं हा, म्हणून ह्या स्तरात नाही झाला. मग ह्याला मी चुना दिला नाही ना म्हणून ह्यो रागवला. म्हणजे अहो थांबा, पहिली ताबी सांगतात. माझ्याकडं फक्त तंबाखू होता, चुना संपला. मग आता तुम्हीच सांगा, मी ह्याला चुना देऊ कुठनं? तुम्हीच सांगा. थांबा, हे बघा, हे फक्त माझ्याकडं तंबाखूची फूट. वहिनी ना हा? तुम्ही पण वहिनी पण ठीक आहे. घे, दाखव बघू कसा खातोस. अहो त्यात काय सोपा आहे.
वैना रे गौऱ्या मला नाही खावा. मला नाही म्हणतेला रांडेच्या तूच नाही शिकवलास मला तंबाखू खायला. हे बघ त्याचं जाऊ दे, तू सांग मला. ओ त्यात काय हा. सोप आहे. असं तंबाखूची पुडी घ्यायची, असं तंबाखू हातावर घ्यायचा. डबल 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 डबल. मग जरासा त्यात चुना लावायचा. माझ्याकडे तर चुना संपलाय. गौऱ्या तुझ्याकडे आहे का रे चुना? माझ्याकडे नाही. त्याच्याकडचा पण संपलाय, माझ्याकडचा पण संपलाय, त्या पप्पांच्या दुकानात पण संपलाय. आता तो चुना घेऊन असा रगड 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 रगडायचा. मग त्याच्यावर अशी थापटी मारायची आणि मग जेवढा चिमटीत भेटल ना तेवढा द्यायचा, बाकी टाकून द्यायचा. तर उचलायचा ना आणि मग ह्या असा घेऊन असा अच्छा तोंडात टाकायचा. अरे काही कळतं का रे तुम्हाला? कळतं? अरे 10 रुपयाची पुडी. काय 10 रुपयाची? अरे बाबांनो, तंबाखू खाऊन काय होतं माहित आहे का तुम्हाला? अरे तोंडामध्ये घशामध्ये कॅन्सर सारखा मोठा आजार होऊ शकतो. अरे आणि मग आपला पूर्ण जबडा काढावा लागतो. अरे देवा. हो ना? मग मला सांगा, अरे जर का जबडा काढला तर मग खाणार कसे? आणि पोटात जर अन्नच गेलं नाही तर जगणार तरी कसे? तापर बराबर आहे. हा ना? हा मेल्याला माझ नाही तर लाज लावला. वासाळ्या तुझ्या तोंडात कोवला होता काय रे? अक्कर भाषा तूच मागितलास ना माझ्याकडं. अरे पण रांडे का तू द्यायचा नाही ना, द्यायचा नाही. दिवस कशा तू चाललास मागायला. हे बघा, आता ना तुम्ही दोघांनी पण गप्प बसा. तू पण गप्प बस आता. बस इथे. वहिनीनो हा? दामा तुम्ही सांगता वैना म्हणून मी गप्प बसा. नाही तर आज ह्याची काशीर केली असती. तुझे दांडका घालीन ना का डोसक्या कठीण जो डोसका फोडून ए बाबा, चालतं. ठेव तुझा दांडका, ठेव तिकडे. दांडका घालेन म्हणे डोसक्यात. बस इथे गपचूप. तू पण बस. आता जातोय पर तू भेट र भेट. चल जा तुला धावतो. चल चालतो. गौऱ्या थांब. कुठं चाललास? कुठं चाललास कुठं? चाललो. अरे मी काय म्हणता, संध्याकाळी अण्णाकडे किती वाजता जाऊया? जाऊया पर जरा कालो पडू दे. कालो पडू दे मग ना. नाही लोक बघतील नाही काय आपल्यास. आपण बरोबर. आपण 7:30 नंतर निघू. पर साला भेवा तो भेटला तुला जावतो नंतर. अरे जा रे जा. असं किती आलं आणि जो गेलं आणि त्या बेनेऱ्याच्या पुलावर पडून मेलं. साला मला शिकवतो मला. भीमा, काय होत आहे? कुठं काय हा? काय नाही. काय नाही? वहिनी हा, भूक लागल्या. काय आहे काय खायला? भूक लागले? होय. खायला हवंय तुला? हो. बरं हे बघ, आतमध्ये मेघना आहे, ती तुला खायला देईल. जा. मेघना हो. माझं नाव नसलेला बरा. अरे अरे असं का बोलतोयस तू? जा, हे बघ, देईल ती तुला. जा म्हणते ना. पण तुम्ही कुठे चालला आहे? अरे मी की नाही, त्या पार्वती काकूना जरा बरं वाटत नाहीये रे, त्यांना बघायला जाते. हा मग ती झाली बरी. हा? अहो तुम्ही बघायला जाताय म्हटल्यावरती झाली बरी.
भीमा उगाच काहीही बोलू नकोस हा. वहिनीनू हा. अव तुम्हाला नाही माहिती आहे तुमच्या मायेत किती ताकद आहे ती नाही माहिती आहे. हे बघ माझं कौतुक आहे ना. बस चल आता चल जाते मी. तू जातोयस का खायला? नको मी पण येतं पार्वती काकूच बघू बघीन पण आणि तिच्याची भाकरी पण खाय तिच्याकडे ठेवलेलीच असते माझ्यासाठी. हो ना बरं चल आटप लवकर. चला पार्वती काकू पार्वती काकू भीमा चल. चला चला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. भीमा आता येतोयस का तू? आलो आलो चल लवकर. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकू बघतोय चांगला टुकू बघतोय चांगला पाणी निघ ना चल ऑफिसला निघतो. अरे दिनेश तुला जायचंच आहे का रे ऑफिसला? 4 दिवस अजून सुट्टी घे म्हणून सांगितलं होतं ना. काय ऐकत नाहीस तू माझं? अगं नाही करायचा प्रश्नच नाही. सुट्टी संपली तर जावंच लागेल ना ऑफिसला. अरे पण ती वाढवता सुद्धा येते ना. अगं बरोबर आहे कामं खूप आहे तिथे. आणि मग ते आपलं गोव्याला जायचं होतं ते कधी? अगं नंतर जाऊ आपण. कधी? पोरं झाल्यावर? वा माझ्या मॅडमला खूप घाई दिसते. चल रे. हे बघ दिनेश मी मस्करीच्या मूड मध्ये अजिबात नाहीये. बरं असं करतो एका आठवड्यातून 4 दिवस सुट्टी घेतो त्यानंतर जाऊ आपण गोव्याला. खरंच? अगं हो. थँक्यू दिनेश. मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास साले कालचे आज ते झाले खरे तरी कावर दूर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी पण तू आई बाबांना बोललास? अगं बोले नंतर. कधी नंतर? आजच बोल. अगं आधी ऑफिसला जाऊ दे नंतर बोले ना आई बाबांची. अरे तिकडची तुला सुट्टी मिळेल पण खरी गरज ना तुला इथल्या परवानगीची आहे. कारण आई बाबांशिवाय तुझं पानच हलत नाही ना. हे बघ आपण लग्न केलं तेव्हा आई बाबांची परवानगी घेतली का मी? हे बघ मग आता का करतोयस? त्या चुकीची भरपाई म्हणून. काय म्हणालास? एकदा तुला कळत का नाही? आई बाबा आहेत ते माझे. आपल्या लग्नाच्या भीतीपट्टी मी त्यांना सांगू शकत नव्हतो म्हणजे त्याला डावळून करण्याचा आपला उद्देश नव्हता तरी सुद्धा त्यांनी स्वीकार केला आपला. मग आता प्रत्येक गोष्टीला त्या होकार देणार असतील तर त्यांना सांगायला काय हरकत आहे? अरे हे बघ दिनेश ऐक ना तू असं मूड खराब करून नको रे जाऊस. सॉरी दिनेश सॉरी ना. ऐक ना मी सुद्धा ऑफिसला जाते उद्यापासून. का तुझी सुट्टी अजून शिल्लक आहे ना? हो रे पण मला खूप बोर होतं का? आणि घरात सुद्धा कोणीच नसतं. घरी कोण नाही? नाही. अगं वहिनी आहे ती. नाही येते पुढे पार्वती काकू. अरे एवढंच ना आधी येईल इतक्या. बरं ठीक आहे तू जा. ओके. अरे हेल्मेट घेतलंस ना? हा गाडीलाच आहे. बरं ठीक आहे बाय. ओके जाऊ ना नक्की की परत येऊ? ओके.
बाय बाय. शामरावांचं घर, घराचं घरपण टिकवण्यात तुम्ही यशस्वी झाला. हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. तुमच्या मुलानं तुमच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं तरी त्याचा तुम्ही स्वीकार केला का? कारण घराचं घरपण टिकवायचं होतं म्हणून. इथं तर तुमची गफलत झाली. अरे गौतम, तू मेघना? बोललास? आणि काय रे, एकटाच कुणाशी बडबडतोस? अगं ती जुनी सवय आहे, स्वतःशी स्वतः बोलत बसणं. अगं कोणी आजूबाजूला नसलं ना की स्वतःशीच बोलण्याची मजा काही वेगळीच असते बघ. फार विचित्र सवय आहे तुझी. विचित्र नाही, मी सुद्धा. हे माहितीये रे. हा बरं मेघना, काय रे? मी काय म्हणतो, तू आतमध्ये काय करत होतीस? अरे काही नाही रे, कंटाळा आला होता ना म्हणून कामा आवरत आतमध्ये बसले होते. माहित आहे मला, सासू सासरे गेल्या शेतावर आणि जाऊबाई जोरात चालत चालत पार्वतीबाईंकडे गेली. आणि नवरा तर कामाला गेला. आणि मोठा दीर तर काही कामाचा राहिलाच नाही ना. आता उरली एकटी तू. म्हणून म्हटलं जावं कंपनी द्यायला. बरं केलं आलास. आणि बघ, मी काही वाईट वाटून घेतलं नाही तू इथे आलास म्हणून. मेघना, तुला काही गोष्टी ना लवकर कळतच नाहीत बघ. म्हणजे रे? काय मेघना, बोलावं लागेलच, पण काही गोष्टी बोलता येत नाही आणि म्हणजे काही गोष्टी वेळ बघूनच बोलावे लागतात. अरे आणि काही या सर्वांसमोर नाही बोलता येत. म्हणजे एवढं काय बोलायचं तुला? काय ते स्पष्ट सांग. मेघना, तू आमची एक चांगली मैत्रीण आहे आणि आम्हाला म्हणजे मैत्रिणींना वाटतं की मेघना एवढी वेड्यासारखी कशी वागली. वेड्यासारखी म्हणजे मी काय केलंय? अरे कोण काय बोलतोय सांगशील की नाही मला? अगं भैरवी, विजया, निल्या, रेश्मा, अगं हे सर्वच म्हणतात मेघना एवढी मूर्ख कशी काय बनली आणि काय समजून त्या दिनेशशी लग्न केलं. अरे काय म्हणून काय, माझं प्रेम आहे दिनेशवर. शिवाय त्याच्याकडे चांगला जॉब सुद्धा आहे. अजून काय हवं? अगं बरंच काही हवं असतं मेघना. घर, प्रॉपर्टी, मान, सन्मान. मेघना, यापैकी तुझ्याकडे काही आहे हे दिनेशला आणि स्वतःला विचारून बघ. हे बघ, जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे. आणि तिथेच तर शिवाय- चुकतेस तू. आणि अरे हे घर सुद्धा दिनेशचंच आहे ना? तिथेच चुकलीस. हे घर एकट्या दिनेशचं नाहीये. अगं तुझ्या घरी किती खोल्या होत्या आणि तुझ्या पुढ्यात तर सर्व काही येतच होतं ना. आणि 2-2 नोकर तुझ्या सेवेला होतेच. असं का बोलतोयस तू? मेघना, इथं संपत नाहीये सर्व.
अगं ह्याच्या पुढे जी परिस्थिती निर्माण होणार आहे ना, याचा तू स्वीकार करणार आहेस याचा आधी विचार कर. हे घर तुला कधीच मिळणार नाही. तुला या घरा हक्कासाठी तुला भीक मागावी लागेल आणि मोठ्या जाऊ पुढे तुला पाय पसरावे लागतील. नाही रे, इथली माणसं खूप चांगली आहेत. नाही, वरवरच्या बोलण्याना तू इथं भुलून जाऊ नकोस. या घराला आणि या घरच्यांना चांगलाच ओळखतो मी. मदन आणि मीना दिसतात तशी नाही आहेत मेघना. अगं गोड बोलून गळा चिरणाऱ्यांपैकी ती मीना आहे, मीना. म्हणून म्हणतो, कशी काय वागते मीना तुझ्याशी? खूप चांगल्या वागतात माझ्याशी मीनाताई. अगं इथं तर बोल करतेस. येतात तर काही आहे मेघना, आणि तू समजून घे, मी तुला सावध करायला आलो. अरे हो रे, मला परवा दिनेश सुद्धा म्हणत होता की दादा माझ्याशी नीट वागत नाहीये, बोलत नाहीये म्हणून. पटलं ना तुला? हो रे. आता ठरव, तू स्वतंत्र आयुष्य जगायचं की कोणाच्या आधारावर राहायचं? मेघना, काय चहा वगैरे काही विचारलं नाहीस? म्हणजे चहा बनवण्याचं पण काही स्वतंत्र नाही का तुला? पण ना, बस मी आले चहा घेऊन. अर्ध काम झालं, आता उरलेलं काम मदनराव येतच आहे, त्यांच्याकडे पूर्ण करूया. पण गौतमराव, जरा स्वतःवर संयम ठेवा. अरे मदनराव, या. अहो, आम्ही तुमच्याकडे यायचं आणि तुम्ही राहा फिरत. अरे तसं नाही रे, थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. बरं, तू कधी आलास? थोड्या वेळापूर्वी तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही माशे घरातच नाही. मग काय, बसलो मेघना सगळ्या संग बोलत. हा, मेघना बरोबर चांगल्याच गप्पा रंगल्या असतील, आणि ती खास करून तुझी मैत्रीणच ना? हो, मेघना माझी मैत्रीण आहे, पण काय माहितीये, तिच्याशी ना हल्ली माझं काही पटत नाही. अरे का, असं काय बोलतोस तू? जाऊ दे ना यार. अरे कशाला हव्या त्या गोष्टी? मग तुला म्हणून सांगतो, मेघना एक घमेंडी मुलगी आहे. तिला बापाच्या पैशाची घमेंडी आहे, आणि आता त्या चांगल्या नवऱ्याची. सॉरी यार, तुला हे बोललेलं आवडणार नाही. नाही गौतम, मला हे खरंच आवडणार नाही. ऐक, प्रथम ती माझ्या भावाची पत्नी आहे, आणि दुसरं म्हणजे, अरे तुम्ही तुमच्या असल्या मैत्रिणीबद्दल कसं काय बोलू शकता यार? मदन, घरच्यांबद्दल बोललेलं आवडतं तुला? हा, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मेघनाच म्हणत होती, जास्त काही नाही. मदन काम नाही, चांगला वागत नाही, आणि तू दिनेशला सुद्धा फसवू शकतो. काय? मी दिनेशला फसवू शकतो? अरे मी माझ्या सख्या भावाला या प्रॉपर्टी साठी फसवू शकतो? हो. हे कसं काय शक्य आहे? अरे ती म्हणत होती, त्या दिनेशला पण ती लवकर तयार करणार आहे. तुमची कुठे मोक्याच्या ठिकाणी जागा आहे काय? हो आहे ना, जागा आहे आमची. बरं, त्या जागेबद्दल काय झालंय? ती जागा दिनेश हडपणार आहे. काय? हो, आणि त्याच जागेसाठी दिनेश बाबांना घेऊन तलाट्यांकडे गेलाय. तुला सांगितलं नाही? नाही, मला कुणीही सांगितलेलं नाही, आणि बाबा सुद्धा याबद्दल मला काहीही बोललेले नाही.
अरे तेच तर या नाटकाचे सूत्रधार आहेत. यांची ही हिंमत. मदन, अरे तू काय लगेच विचारणारच का त्यांना? अरे यार, तुला ना कधी दिनेश होताच आलं नाही बघ. आता ऐक, मी काय सांगतो ना त्याच्याकडे लक्ष दे. तू प्रथम वेगळा हो. काय? हो, घराचा अर्धा हिस्सा कर. आणि मेन म्हणजे ती मेन रोडवरची जमीन ती तुझ्या वाट्याला आली पाहिजे. कळलं? असा तू हट्ट धर. मग बघ कसं तुझं आयुष्य बदलून जातं ते. अरे आज तुझ्याकडे काम नाही म्हणून पैसा नाहीये. उद्या पैसा असेल पण काम करण्याची गरज नसेल तुला. विचार कर. गौतम, अरे गौतम, तू हे काय बोलतोयस काय? होय, मी तुझ्या भल्यासाठीच बोलतो. विचार कर आणि काय ते ठरव. आणि हो, मीना पार्वतीबाईंकडे बघायला गेले. आणि एक लक्षात ठेव, तिथे पार्वती काकूंचा पिंट्या आहे. कोण? आणि तू कसा आहे हा अख्खा गाव ओळखतो. तेव्हा मीना वहिनीवर बोलताना 10 वेळा विचार करत जा. कोणी कसा आहे सुदे, अरे तिला काहीच फरक पडत नाही. तिच्या वाटेला जाणारा ती चांगली सरळ करते हे तुलाही माहिती आहे. अरे दिनेश, तू नेहमी माझ्या वाकड्यातच का जातोस रे? अरे सरळ मार्गी जा, मग सर्व जग तुला सरळ दिसेल. दिनेश, दिनेश, तू काय बोलतोस हे काय कळतंय का तुला? दादा, अरे हा माझ्या वहिनीबद्दल काही बोलतो आणि तू ऐकून घेतोस. आणि ती सगळं ऐकून घेते. हे बघ, हा माझा मित्र असून तू त्याला बोलताना 10 वेळा विचार कर आणि त्या मर्यादेवर भार ठेवत जा. फक्त ह्याला तसं वाटतंय कारण हा काय आहे हे सर्व जगाला माहिती आहे. काय रे, पिंट्याला आणि त्याच्या आईला किती ओळखतोस रे तू? चांगलाच ओळखतो. मदन, मदन, समजावून सांग याला. हे बघ, या आधी तुला मी समजावून सांगतो, जे इतरांच्या घरी जाऊन करतोस ते या घरात माझ्या जमणार नाही तुला करायला. दिनेश, दिनेश काय बोलतोस हे त्याला? तो काय बोलला की तो पार्वती काकूंचा पिंट्या चांगला नाही असं बोलला ना? आणखी काय वाईट बोलला का? मग तुझ्या या मित्राला सांग माझ्याच घरात येऊन माझ्याच माणसाला बोलताना भान ठेवत जा म्हणून. काय भान ठेवत जा? हो. मदन, तुझ्यामुळे मी हा गप्पाने बसलोय. आणि हो, तुला मी काही गोष्टी सांगितल्या ते तू लक्षात ठेव. चल बाय. थांब दिनेश, दिनेश थांब. अरे लग्न केलेस म्हणजे तू काय मोठा झालास की काय? काय बोलावं, कुठं बोलावं हे तू कोण ठरवणार? दादा, असं नाही रे. तुझं आताचं गाणं नाही आवडलं मला. तो माझ्या वहिनीला काही बोलतो आणि तू ऐकून घेतोस. मला काय बोलावं असं नाही वाटलं. काय बोलावं काय बोलू नये हे मी ठरवणार. तू सांगणारा कोण? दादा, अरे दादा वहिनी आहात तुम्ही माझे. तुमच्या कोणी विषयी वाईट बोलेन मी सहन करणार नाही. अरे पण त्या दादा वरींच्या मागे
षडयंत्र रचताय हे षडयंत्र? मात्र लक्षात ठेवा. दादा अरे काय बोलतोस तू हे? अरे त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी तुमच्या गुप्त बैठका चालल्या. अरे काय चाललंय तुझं हे? माझ्या तोंडून ऐकणार आहेस की तू हे सगळं स्वतः सांगणार आहेस? अरे दादा कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा तू बाबांना घेऊन तलाट्याकडे गेला होतास. बाबाने मी घेऊन गेलो नव्हतो. बाबाच मला तलाट्याकडे घेऊन गेले होते. मग हे सगळं तुम्ही ठरवलेलं काय? मला सांगावं असं तुम्हाला वाटलं नाही? मला वाटलं बाबाने तुला सांगितलं नाही असेल. कोणीही मला काहीही सांगितलेलं नाही. मग दादा तुला कळलं कसं हे? का मला कळू नये असं तुम्हाला वाटतंय का? दादा तू काही बोलतोस काहीच कळत नाही रे. दिनेशच्या डोक्यात सध्या तरी काहीच प्लॅन नाहीये. मेघना. पण तुमच्या डोक्यात काय प्लॅन शिजतो हे कळेल का आम्हाला? मेघना गप्प बस तू. मेघना, मोठ्या दिराशी कसं बोलावं हे जरा समजून घे स्वतःसाठी. हो जिच्या नवऱ्याला अंधारात ठेवून स्वतःची पोळी भाजू पाहणाऱ्या दिराशी कसं बोलायचं हे शिकून येऊ मी. मेघना सांगितलं कळत आहे तुला? अरे दिनेश तू सुद्धा मला असं बोलतोयस. ही लोक मला नीट वागवत नाहीये आणि तू सुद्धा असंच वाग. मी माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्या भरोश्यावर इथे आले ना. शिवा अरे या घरात काय चाललंय ते आम्हाला कळेल का? आता इतकं सगळं डोळ्यासमोर दिसतंय ना, तरी सुद्धा अजून कळायलाच हवंय काय तुम्हाला? हो तरी देखील त्या दोघांच्या तोंडून ऐकायचंय मला काय या घरात चाललंय ते. आई बाबा आताच आलात का? हो बरं मी पाणी आणते. हा बिना कुठे गेले होतेस? थांब ग बाई तू इथं, पाणी मीच घेऊन येते. थांबा आई मी आणते पाणी. आई बाबांपेक्षा कुणीही मोठं नाहीये, कुणीही नाहीये. बाबा पाणी. आई एक. आई बाबा बाहेरून आले आहेत. त्यांना पाणी देण्यापेक्षा इतकं महत्वाचं होतं जाणून घेणं की मी कुठे गेले होते म्हणून. जास्त बोलला थोबाड काय फोडेल. बोलावं काय तुम्हाला? काय बोलावं? शेवटचा पर्याय थोबाड फोडणे एवढंच येतं अरे तुला. काय चाललंय तुझं? हे बघा सरकार तुम्ही थांबा. तुम्ही आज जा आणि सोपा गुपचूप. बाबा तुम्ही तरी शांत राहा. हे नका सगळं मनावर घेऊ. मला कशाला आतमध्ये जायला सांगताय? हा कशाला आतमध्ये जायला सांगताय? सगळ्यांच्या समोर जे व्हायचं ते होऊ देतात एकदाच काय ते. थांब ग तू सुद्धा इथे, तिला सुद्धा बोलाव रे बाहेर. आई आत आहे ते ठीक आहे. हो मग तुला आतमध्ये यायला देईल का रे ती? एवढं धाडस करू नकोस रे, तोंडावर पडशील. बोल मदन. मला तिला बाहेर बोलावं आधी. थांब थांब. मेघना, ए मेघना काय आहे? बाहेर ये ग बाई जरा. बाबा बाबा नको ना कुठले विषय आता. सुनबाई बाबा नाही त्याला काहीतरी बोलायचंय. बोल मदन बोल, तुला काय बोलायचंय ते बोल आता. बोल. बाबा बाबा तर खरंच नको ना कुठले विषय. आई सुनबाई तुम्ही आतमध्ये चला. राहू दे, सुरुवात करा तुम्हीच आता. मदन काय म्हणायचंय तुला? नाही अध्यक्ष तुम्हीच झालायत ना, चांगलंय. आई, अगं आई तुला मस्करी सुचते का? अगं इथे तमाशा चाललाय, तमाशा. तमाशा
अरे तमाशा करून ठेवलाय तुम्ही माझ्या या घराचा. आणि रोज उठून ही आजूबाजूची सगळी लोक ना मजा घेते त्या घराच्या तमाशाचा. रोज रोज एक नवीन सोंग, रोज काहीतरी आहे. अरे पण तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे दोन्ही बाजूने आम्ही बडवले जातोय रे. त्या तमाशातल्या ढोलकी सारखे बडवले जातोय दोन्ही बाजूने. होय, मी तमाशा चालवलाय. काय रे तमाशा नाही तर काय म्हणायचं याला? हे काय चाललंय? अरे तुला एवढं देखील कळत नाही का? जे काय बोलायचं होतं ते आतमध्ये घरात जाऊन नाही बोलता येत. अरे मोठा नाही का घरातला तू? मोठा कुलदीपक. होय होय, सगळ्यांसाठी फक्त मीच वाईट आहे. सगळ्यांसाठी फक्त हा मीच वाईट आहे. मग त्या तुमच्या लाडक्या मुलाला आणि त्या सुनेला काही सांगावं असं वाटत नाही का तुम्हाला? मदन, लाडका पोरगा लाडकी सून, अरे असा तुझा भाऊ या शामरावने कधीच केला नाही केलाय कधी. अरे जे बोलतोय ना मी ते सगळ्यांसाठी होतं एवढं लक्षात ठेव. तसं खूप काही लक्षात आलंय माझ्या. आता तो विषय निघालाच आहे तर बोलतोच मी. अहो आता काय बोलणार आहात तुम्ही अजून? बोलू दे सुनबाई, त्याला बोलू दे. अगं त्याच्या पोटातलं जहर ओठावर येत आहे त्याच्यात, ते येऊ दे. बोल मदन बोल. होय, मला बोलायचंच आहे. पहिल्यांदा आणि शेवटचं, माझ्यावर कधीही तुम्ही प्रेम केलं नाही बाबा. खरंय नाही. काय बोललास? काय रे तू काय कराय? तुमच्यासाठी फक्त दिनेश लाडका, त्याच्यासाठी सगळं हे तुम्ही करून ठेवलं. ते रस्त्यालगत असलेली जागा, तुमच्याकडे असलेला पैसा, ती जमीन, ही सगळे फक्त तुम्ही त्या दिनेशला द्यायचं ठरवलं. जमीन? अरे कुठली जमीन देणार आहोत आम्ही त्याला? थांबा सरकार, मला सांगा आधी पहिला आतापर्यंत ह्याला काय कमी पडू दिलंय? थांबा सरकार, काय कमी केलं रे? थांबा. अरे तुझ्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला रे आम्ही. सरकार अजून त्याचं बोलून संपलेलं नाहीये. सरकार थांबा. संपणार सुद्धा नाही त्याचं बोलणं. बसा खाली. जमीन देणार आहोत. खाली बसा म्हणतोय ना, बसा. ही जमीन देणार आहे कोणी सांगितलंय? गोष्ट बोलू दे त्याला. तुला काय हवंय मदन? तुला काय हवंय तेवढं सांग. हिस्सा. काय? मला हिस्सा हवाय. अहो काय बोलताय? या जागेतला, या संपूर्ण घराच्या प्रॉपर्टी मधला, नाही तुम्ही असं काहीही करू शकत तुमच्याकडे नाही. असलेल्या पैशाचा मला अर्धा हिस्सा हवाय. कारण संपलं सरकार. कारण मला वेगळं व्हायचंय. काय हे चालवलंयस? अरे हवा तर सगळं घे. पण काय असं काय सगळं घे? आपण काय उद्या रस्त्यावर राहायचंय? भीक मागायची का आपण? अगं प्लीज आज जा तू. आज जा? अरे इथे जर एवढं सगळं स्पष्ट होतंय ना तर आपण आपला हक्क मागायला काय जातोय? एवढं तरी आपण उच्च शिक्षण घेतलेले आहोत, अडाणी नाही होत काय? काय करायचंय काय का तुझ्या उच्च शिक्षणाचं? सांग ना काय करायचंय? अगं वडीलधाऱ्या माणसांचा जर का तुला मान राखता येत नसेल तर आग लावायची का तुझ्या शिक्षणाला? आई बाबा तुम्ही नका जास्त विचार करू. जा तुम्ही आतमध्ये. हो तुम्ही नका काळजी करू. त्यांना काय हवं ते करू दे. अहो हे घर घेऊन आपल्याला कुठं जायचंय?
सरकार हे घर काय डोक्यावर घेऊन कुठे जाणार आहोत का आपण? खरंय सरकार तुमचं खरंय बघितलं ना हो? खरंय. तुमची पोरं आज काय बोलली ऐकलत ना? आयुष्यभर पोरं करत राहिला तो. लोकांची भांडणं मिटवायला जाताना त्यांना सांगायचं माझी पोरं नाही कधी भांडणार एकमेकांशी. अगदी गळ्यात गळे घालून राहतील आयुष्यभर. लोकांची पोरं किती पण भांडून देत पण माझी पोरं तशी नाही. माझी पोरं या घराचे 2 भाग कधीच करणार नाही. अरे पण पोरांनो या नुसत्या घराचे 2 भाग नाही केलेत रे. आमच्या काळजाचे तुकडे तुकडे केले तुम्ही. अरे जिवंतपणी उघड्या डोळ्याने हे पाहावं लागतंय. तुम्ही म्हणायचं ना मला सावित्री सावित्री आपली पोरं म्हणजे 12 रुपये. आज ते 12 रुपयाची चिल्लर झाली हो. दोन पोरांना जन्म देऊन सुद्धा माझी खूस वाच राहिली. सरकार सरकार असं खचून नाही जायचं सरकार. सावरा स्वतःला. मचाले धूम मचाले धूम धूम मचाले धूम. थांबव गाडी. तू जरा घरी जा. मी येतो जरा तात्यांना भेटतो. अरे पण मी पण येताना तात्या काय तुझं एकट्याच आहेत काय र? अरे तुझा पण आहेत र. पण मी तू सांगताय ना तू घरी जा म्हणून. तू का मला सांगतोस? अरे मी तू सांगताय ना जा मग तू घरी. अरे पण तू का मला सांगतोस? गौऱ्या तू माझा भाव ना म्हणून सांगतो तुला. तुझा तू मला भाव म्हणला अरे मग विषय समजा. आपण दोघं भाव चारांना खाऊ आणि घरी जाऊ. हळू जा अरे पडशील तू कुठं तरी. हळू जा भीमा. तात्यानो हो तात्यानो. अरे हा तरी कुठं. ये भीमा ये बस इथे बस. हो तर आधी तरी सांगायचा. आत्ताच घेऊन आलो. हे आराम करा. तुला प्यायला बस म्हणून नाही सांगत आहे मी. अरे चांगली ढोसून आलायस ना ते कळतंय मला तुझ्या या अवतारावरून. मी याला सांगणार. अरे हे बघ आता एक लक्षात घे. अरे दिवसभर एवढी पीत राहिलास ना तर एक दिवस तुला पालडीवर जावं लागेल आणि मोठीवर जाऊन बसावं लागेल. कळलं का? अरे जाशील मशानात मरशील मेल्या. हो तर राहिला कोण आलाय. सगळ्यांनाच मारायचंय. वा वा. अरे सगळ्यांना मारायचंय. अरे बायका पोरांसाठी काहीतरी करून ठेव रे बाबा. नाहीतर ती उपाशी मरतील. हो त्यांनी करून ठेवला नी
तात्यांची काय अवस्था आहे ती बघा. अव पोरांनी वाऱ्यावर सोडला नाही त्यासनी. पण तात्यानं तुमचं मदन आणि दिनेश एकदम येगला आहे बघा. अहो किती माया करतात तुमच्यावर, किती माया करतात. तर पोरा असावी तसली अशी. ते जाऊ दे रे, जाऊ दे. ते तू जा ना, तू घरी जा बाबा. तुझी बायको घरी वाट बघत असते. जा तू. ती मरू दे वसाडी. फटकी ती तिच्यावर. पण तात्यानू त्या बघा का आणला इथं. अरे वलका बघू वलका. अरे ते वळकायला तुझ्या हातात पेल्या काळी पिशवी, त्या पिशवीत ते. अरे ते वळकायला मी काय भगत आहे की काय ज्योतिषी आहे? हा? ओ मटण आणलाय मटण. वसाड्या सोमवार आणि आज मटण घेऊन आलास. आज सोमवार लपडा झाला तर बायको घरी पण नाही घेणार, असाला हात पण नाही लावणार. आता काय करायचं. हे तुला आधी कळायला नको होतं का? अरे आधी कळायला पाहिजे होतं. बरं, आता आणला ना, आता काय करायचा. तात्यानू मी काय म्हणतो, वहिनीनं बनवायला सांगितलं तर हे आणि मग आपण दोघं बसून खाऊ. हे हराम करा. तू आहे ना तो बांबू बघितला, त्याने झोडपून काढीन तुला. अरे आज सोमवार आणि उपवासाच्या दिवशी आमच्या घरात मांसाहार करत नाहीत आम्ही, कळलं? तुमचा पण उपास आहे. हो. साला लपडाच झाला. आता मला मागच्या खाल्ल्यात करून खायला लागणार. तर काय होत काकू काय आहे. ही सुद्धा करून देणार नाही, कळलं? अहो मटण बनवाय नाही विचारत आहे, मग आपला असा विचारला. नाहीतर उद्या जो काटीन जोड काढायचं माझी. अरे भीमा, अरे तेवढी ताकद तिच्यात आता राहिलेली नाहीये. अरे अंतुळला खेळले ती, काय झालं अंतुळला तुला. खेळले. काय झालं तिला, काय झालं. जर हे सारखा विचार त्याच गोष्टीचा करते सारखी. काकू, एक काकू, या अक्का, काय झालं तुला? या जयरामराव, या 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 या. काकू, अरे जयरामराव, या बसा. तुम्ही यावेळी या अशा माझ्या घरी असे, आणि ही सगळी गावकरी मंडळी. तुम्ही बोलावत ना. काय अहो, मी तुम्हाला बोलावलं जयरामराव, आणि मला माझंच कसं कळत नाहीये. पाचारण झालेलं आहे. आम्हाला मीटिंगसाठी पाचारण झालेलं आहे. पाचारण झालं तुम्हाला, पण मला कसं कळलं नाही. आणि नेमकं तुम्हाला बोलावलं तरी कुणी? तुमच्या मुलानं. ना म्हणजे हा, मी बोलावलंय त्यांना. अरे पण का बोलावलंस त्यांना? अरे आम्ही तुझे आई बाप होतो ना, आम्हाला काय ते आमच्याकडे मागायचं होतंस. मला जी काय वाटणी हवी आहे ती ह्या पंचांसमक्ष मला करून घ्यायची आहे. अरे अरे आपापसात वाटून दिलं असतं आपण तुम्हाला. हे काय मदन, मला एक सांग. एक पंच म्हणून नव्हे, तो वडिलांच्या अधिकारानं सांगतोय तुला. अरे मीटिंग बोलावतोस, पण कोणावर? जे ते घरातल्या घरात सुटण्यासारखे असताना त्यांना असं चव्हाट्यावर आणून घराची इज्जत धुळीला मिळवतोस का? मीटिंगसाठी बोलावतोस, अरे पण घरच्यासाठी कल्पना सुद्धा देत नाहीस. जयराम, बोलण्यात काही अर्थ नाहीये. त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या, विषय संपवून टाकायला एकदा का. मला वाटतं बैठक घ्यावी की नाही हे शामराव दादाच
शामराव यांचा समाजात किती मान आहे ह्या मुलांना काय समजणार. हो हो जयरामराव माझ्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला. अहो तुम्हाला निमंत्रण त्याने दिलंय ना, मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊन जाऊ दे सगळं. मला माझी काही हरकत नाहीये, काही हरकत नाही. शामराव, आम्हाला मिटिंगचं पाचारण झालं, पण तुम्हाला साधी कल्पना देखील नाही. अहो तुमच्या घरात काही मतभेद झाले असतील, ते मतभेद तुम्ही दूर करा याची आम्हाला खात्री आहे. शामराव, मदन बोलतो त्याप्रमाणे मीटिंग चालू करायची आणि आम्ही निघायचं. तुम्ही मीटिंग चालू करा मीटिंग चालू, आणि त्या दोघांना काय हवं ते आपापसात समान वाटून द्या. आता गप्प राहा तुम्ही. मदन, दिनेशला पण बोलाव. दिनेश बाहेर ये. बोल मदन, मग तुझं काय म्हणणं आहे ते. हे बघा, ते मोठे आहेत म्हणून त्यांचं सगळं ऐकून घेऊ नका. आमची सुद्धा बाजू ऐकून घ्या. जरा ऐकून घ्या. आम्ही इथं बसलोय कशासाठी. तुम्ही जरा शांत राहा. हे बघ, तुला मी विचारू त्याचं उत्तर दे. मिटिंगचं पाचारण मदनने केलंय, तू नाही. दिनेश, समजाव दिला. काका तिच्या वतीने मी माफी मागतो. बोल मदन. मदन, मला ह्या प्रॉपर्टीचा, जमिनीचा आणि बाबांकडे असलेल्या पैशाचा मला अर्थ आहे. त्यासाठीच तुम्हाला मी पाचारण, आणि आमचं या घरात पटेल असं सांग. पटेल असं म्हणजे कुणाशी आणि काय ते स्पष्ट सांग ना. आणि कोणापासून वेगळं व्हायचं आहे. माझं या पुढे या घरात कुणा बरोबर ही पटणार. अरे मदन, अरे काय बोलतोस काय. कोणापासून वेगळा होत आहे. किंवा तू गप्प राहा, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. हिमा, तू शांत राहा. दादानू, तुम्ही सांगताय म्हणून मी गप्प राहताय. हा, मी मा- तुझं सगळं वाटण्यात करून टाकलं असते. दिमाग थांब तू. शांत राहा. बस. जयरामराव, तुझ्या बायकोला पटतंय काय. का नाही पटणार. ती माझी धर्मपत्नी आहे, तिला माझं ऐकावंच लागेल. नियमानुसार जी प्रॉपर्टी आहे त्यात माझा अर्थ. हे तुझ्या बापाला ठरवू दे. मग तुम्ही पंच कशाला. ते काय बोलतोस काय, कळतंय का तुला. आई बापाच्या काळजाचे तुकडे करायला लावतोस तू आम्हाला. मदन, आम्ही पंच आहोत, कसाही नव्हे. हे बघा जयरामराव, माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला. त्या दोघांना निम्मे निम्मे हिस्से करून द्या, माझ्या प्रॉपर्टीचे, माझ्या पैशाचे, आणि आम्हा दोघा नवरा बायकोंचे पण. बाबा काय बोलताय. आता आम्ही काय करायचं. तुम्ही आपापसात भांडू नका. हे बघा, या रस्त्याच्या लगत जी लागून जागा आहे ती मला. तीच का, तीच का, जे आहे ते अर्धा तास झालंच पाहिजे. हा? मला तीच जागा आहे. हे बघ मदन, जमणे आहेत त्या ठिकाणी जाऊन पंच त्याचा विचार करतील. हे बघा, मी आमचा अधिकारच मागते इथे, आणि हे सगळं तुम्हाला एकट्याला दिलं देणार नाहीये मी. अरे बाई, जरा शांत राहा. आम्ही इथं बसलो आम्ही बघतो ना काय ते. मी काय म्हणतो, सगळे विषय संपवून टाकूया, यांची समान वाटणी करूया आणि विषय संपवून टाकूया. हा, हे बरोबर आहे.
आम्ही या विचाराशी आहोत. या घराची वाटणी आणि हे बघा, आम्ही या उजव्या खोलीमध्ये राहतो, दिनेश या डाव्या खोलीमध्ये राहतो. या मजघरामध्ये आडवी भिंत घालायची. आणि आई बाप आई बाबा माझ्याकडे राहतील. मी सांभाळ करेन आई बाबांचा. ए थोबाड फोडीन. दादा, अरे काय झालं तुझं हे? जयरामराव, जयरामराव, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. झाल्या वाटण्या झाल्या जयरामराव. हा चौथरा दुभांगला जयरामराव, दुभांगला. नाही पटवला. चला रे. चला या. धन्यवाद गावकरी मंडळी. जयरामराव धन्यवाद. काय रे मग आई बाबा कोणाकडे राहतील? आई बाबा आपल्याला जातील. हे बघ मला चालणार नाही हा. फार फार तर एकाला मी 6 महिने सांभाळीन, नंतर दुसऱ्याला. एकाच वेळेला मला दोघांना सांभाळायला जमणार नाही हा, आधीच सांगून आई ठेवते. बाबा आपल्याला जातील. हा माझा पक्का निर्णय आहे. हे बघे मला जमणार नाही आधीच सांगते, नाहीतर मला तसं म्हणतात. अरे काय ते तुमची गडी मंडळी हाय काय रे? गडी मंडळी. अरे जन्मदात आई बाप आहेत ना रे तुमचं. जन्मदात आई बाप आहेत ना, आणि त्यांना पोसायला तुम्हाला जड होताय, जड होताय. अरे साला नका पोसू, नका पोसू. हा बेवडा भीमा पोसील त्यासनी. हा बेवडा भीमा पोसील. बरं आग लावा तुमच्या शिक्षणाला आणि तुमच्या या इस्टेटीला. थांब भीमा थांब. तातनू काय झालं भैया? काय झालं? तातनू काय झालं? तुम्हाला लावून घेऊ नकोस भीमा. जा तू घरी, जा घरी. तातनू काय झालं? काय झालं हो तातनू? घरी जा. काय झालं? दिनेश आज चल, तमाशा बघणार आहेस का इथे? सरकार, 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 या सरकार, या या सरकार, बाहेर या. बाहेर. आता ते माझघर आपलं नाही राहिलंय सरकार, नाही राहिलं आपलं माझघर. सरकार, सरकार, त्या 2 पोरांनी 2 खोल्या घेतल्या आहेत. आणि सरकार ऐकलंय मी सगळं, ऐकलंय मी सगळं. आपल्या दोघांना सुद्धा 6 महिने वाटून घेतले. हेच दिवस बघायचे राहिले होते ना हो. आपल्या पोरांनी आपल्या सुद्धा वाटण्या केल्या बघ. सरकार, सरकार नाही वाटून घ्यायचं. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते मनाला. सरकार, लोकांची घरं बसवणारा शामराव स्वतःच घर उजाड होताना नाही वाचू शकला, नाही वाचू शकला. याच गोष्टीची खंत वाटून राहिले. सरकार, सरकार, माझी तुम्हाला एक विनंती. हे बघा, तुम्ही सरकार, तुम्ही मोठ्या सुनेकडे जा. सरकार, मोठ्या सुनेकडे जा. तुम्ही जा मोठ्या सुनेकडे. मी जातो बारक्या थोरल्या सुनेकडे तुम्ही जा. तुमची काळजी घेईल ती आई धाकट्या सुनेकडे. नाही सरकार, सरकार, नाही सरकार, तुम्हाला आता तिच्या आधाराची गरज आहे. सरकार, तुम्ही जा. सरकार, तुम्ही जा. सरकार, तुम्ही जा. सरकार, मी जातो. मी जातो तिकडे. ऐका ना, नको हे सगळं. आपण वेगळं वेगळं राहिलं. जाते, जाते.
थांबा सरकार, थांबा. अरे या घराच्या वाट्या झालेल्या असतील सरकार, पण या चौथऱ्याची वाटी नाही झालेली सरकार. हा चौथरा आपला आहे सरकार, आपला. या चौथऱ्यावर त्या दोघांपैकी जे कोणी काही आणून देतील ना, ते याच चौथऱ्यावर खायचं आणि याच चौथऱ्यावर अखेरचा श्वास घ्यायचा सरकार. आपण अखेरचा श्वास. आपला चौथरा. हो सरकार, हा चौथरा आपला चौथरा. हा चौथऱ्यावर. हो सरकार, पण अखेरपर्यंत एकमेकांना साथ द्यायची सरकार. आपण एकमेकांना साथ द्यायची सरकार. एकमेकांना साथ द्यायची. पुणे बेचता सुखा एक एक कळी तरी राही रिकामीच नशिबाची झोळी. पुणे बेचता सुखा एक एक कळी तरी राही रिकामीच नशिबाची झोळी. गर्द अंधाराच्या ठाई जीवनावा कसा